महापालिका निवडणुकांचे निकाल आले, कोणी हारलं कोणी जिंकलं, पण तुम्हारे जीत से ज़्यादा हमारे हार की चर्चा है असं फक्त एकाच ठिकाणी झालं आणि ते म्हणजे कोल्हापूर. या कोल्हापूरच्या चित्राच्या मागे जी एक व्यक्ती होती, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, ते आज आपल्याबरोबर कॉफी विथ कौशिकमध्ये आहे. स्वागत आहे तुमचं. नमस्कार, थँक्यू. आज कॉफी विथ कौशिकमध्ये आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळते. आय एम व्हेरी मच थँकफुल. थँक्यू. खरं तर काँग्रेस हा नंबर 1चा पक्ष येऊनसुद्धा कोल्हापूरमध्ये सत्ता स्थापन करू शकत नाही आहे. कसं बघता तुम्हाला? म्हणजे आम्ही इमॅजिन करू शकतो की तुम्हाला कसं वाटत असेल, पण फक्त असं काही होईल असं वाटलं होतं का? नाही, असं होईल वाटलं नव्हतं. बहुमत मिळेल अशी मला खात्री होती. परंतु यावेळी झालं का असं की 4चे वॉर्ड असल्यामुळं, प्रभाग असल्यामुळं आम्ही आत्तापर्यंत आमचे सगळेजण लढत होते ते सिंगल प्रभागातून लढत होते आणि या 4च्या प्रभागाची सवय आमच्या लढणाऱ्यांना आणि त्यांना मतदारांना ठीक आहे मतच टाकायचे असतात, परंतु शेवटी चॉईस करत असताना थोडं प्लॅनिंगमध्ये आमचं काही प्रमाणात कमतरता राहिली किंवा 1-2 वॉर्डामध्ये उमेदवारी मध्ये काही गोष्टी घडल्यामुळं 1-2 आमचं 20मध्ये 4 पॅनेल आमचे काही आले नाहीत. नाहीतर सगळ्या पॅनेलमध्ये 4, 2, 3 हे आले. म्हणजे मी काल सुद्धा म्हणलं की याचा अर्थ कोल्हापूरकरांना काँग्रेस यावी असं वाटत होतं. फक्त त्या 4 पॅनेलमध्ये उमेदवार चुकीच्या सिलेक्शनमुळं थोडं आम्ही पाठीमागून राहिलो, नाही तर सत्ता आली असते. तुम्ही दर निवडणुकीला एक स्लोगन कॉइन करत असता, याही निवडणुकीला केलंय ते तुम्ही स्वतः करता, त्याच्या पाठीमागची काय भूमिका आहे? नाही, इलेक्शनची तयारी आमची पहिल्यापासून चालू असते. म्हणजे महानगरपालिका लागणार हे आम्हाला माहीत होतं आणि सुप्रीम कोर्टाच्या हिअरिंग नंतर ते लागणार. त्यामुळे गेले 4 महिने आम्ही इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये कंटिन्युअस होतोच. त्यामुळे आमची इंटरनल टीम आहे, काही बाहेरचे लोक आहेत, असे मिळून आम्ही तो स्लोगन एक 4-5 तयार केले आणि त्यातून मग कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, हा मी स्लोगन काढण्यामागचा फक्त स्लोगन नव्हता, तर या कॅम्पेनमधून आम्ही लोकांच्याकडून जाहीरनामा मागून घेतला. 12,500 लोकांनी आम्हाला सूचना पाठवल्या की तुमची सत्ता आली तर तुम्ही काय केलं पाहिजे. म्हणजे अगदी कोल्हापुरातली लोक जी अब्रॉड आहेत त्यांनी सूचना पाठवल्या. म्हणजे इंडियन रोड काँग्रेसच्या व्यवस्थापनातून रस्ते व्हावेत ही सूचना आम्हाला अब्रॉडवरून आली. अच्छा, असे इनोव्हेटिव्ह सूचना आम्हाला या ह्याच्यातून आल्या आणि म्हणून आम्ही कॅम्पेन अशी केली, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, तुम्हाला काय पाहिजे कोल्हापूरमध्ये ते आम्हाला सांगा, आम्ही ते करू. आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो, कारण की लोकांच्यापर्यंत तो मेसेज पोहोचवू शकतो. खरं तर काँग्रेस आणि निवडणुकांबद्दल आता जर बघितल्या ज्या पद्धतीनं निवडणुका झाल्या, त्यात असं वाटतं की काँग्रेस पक्ष म्हणून निवडणूक लढतच नाही. काँग्रेसमध्ये कोल्हापूरला बंटी पाटील आहेत म्हणून काँग्रेस जिंकते. चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर, विजय वडेट्टीवार हे निवडणूक लढतात, काँग्रेस लढत नसते. ते एकत्रसुद्धा नसतात, म्हणजे तिथे ते आपापले गट, आपापली लोक ह्याच्यासाठीच फक्त लढत असतात. तेच आपण बघितलं की लातूरमध्ये अमित देशमुख हे निवडणूक लढतात, काँग्रेस लढत नाही आहे. तर एकंदरीत काँग्रेस पक्षातली ही जी मरगळ आहे ती दूरच होत नाही आहे. नाही, असं म्हणता येणार नाही, कारण की आता मी कोल्हापूरमध्ये जिवंत आहे, काँग्रेसची आयडियोलॉजी आहे म्हणून जिवंत आहे. अमित देशमुखांच्या लातूरमध्ये काँग्रेसला मानणारा वर्ग आहे म्हणून आम्ही ती पुढं घेऊन जाऊ शकतो. विदर्भात काँग्रेस आहे म्हणून नेतृत्व तयार होतं आहे. म्हणजे असं म्हणता येणार नाही की आता नांदेडचा अनुभव आपल्या पाठीमागं आहे की अगदी अशोक चव्हाण साहेब गेल्यानंतर सुद्धा काँग्रेसच्या विचारधारेचे लोक काँग्रेसबरोबर राहिले. लोकसभा असू दे, विधानसभा असू दे, राहिले. ठीक आहे, महापालिकेचं गणित वेगळं असतं. म्हणून मला वाटत नाही की काँग्रेस म्हणून आम्ही लढत नाही असं म्हणता येणार नाही, कारण की आम्ही म्हणजेच काँग्रेस आहोत. म्हणजे आम्ही ज्यावेळी चेहरा आमचा ज्यावेळी पुढे येतो तेव्हा तो काँग्रेसचा चेहरा म्हणून पुढे येतो आणि काँग्रेसचा बेस आहे, तो बेस असल्यामुळं आम्ही यश मिळवू शकतोय. पण तो ज्या परिस्थितीत टिकतोय म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला सातत्यानं विचारते. काय आहे की भाजपामध्ये भांडणं असतील पण ती मिटवायला एक व्यक्ती आहे आणि ती सतत अवेलेबल असते, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस. शिंदेंकडे, एकनाथ शिंदेंच्या शब्दाच्या पलीकडे कोणी नाही. हेच उद्धव ठाकरेंकडे आहे, हेच अजितदादांकडे आहे, पण हे काँग्रेसमध्ये नाही आहे की अंतिम शब्द आणि असा शब्द की जो सतत लोकांना अवेलेबल आहे, असं काँग्रेस पक्षात नाही आहे.
नाही, दोन गोष्टी आहेत या, डिसेंट्रलाइज आणि सेंट्रलाइज्ड. आता भाजपमध्ये सेंट्रलाइज पॉलिटिक्स आहे, ते सत्तेचं पॉलिटिक्स आहे, ते नेतृत्वाचं पॉलिटिक्स आहे असं मी मानत नाही. कारण की देवेंद्रजी आता ठीक आहे, नेतृत्व म्हणून भाजपचं नेतृत्व ते राज्यभर करतायत, परंतु त्यांचं ऐकण्याची क्षमता असणारा भाजपचा केडर हा सत्तेत असल्यामुळं ऐकतो का नेतृत्व म्हणून ऐकतो, हा माझ्या पुढे प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे त्याच्यावर ज्यावेळी सत्ता नसेल त्यावेळी नेमकं त्याचा ॲनालिसिस होईल. ज्यावेळी भाजप सत्तेत नसेल पुढच्या काळामध्ये त्यावेळी देवेंद्र फडणवीसजींचा ऐकणारा महाराष्ट्रातला भाजपचा केडर किती आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसेल. त्यामुळे आत्ता जे त्यांचं एक हाती सेंट्रलाइज नेतृत्व असं पण ज्यावेळी बोलतो त्यावेळी ते सत्तेतलं नेतृत्व आहे. पक्षातलं आहे का, तर सत्ता नसेल त्यावेळी कळेल की ते पक्षातलं आहे का. आणि म्हणून काँग्रेसमध्ये सुद्धा असं नाही आहे की आज जनरल सेक्रेटरी आमचे आहेत, त्यांचा अंतिम शब्द असतो, ते काय सांगतात त्याच्यावर सगळ्यांना ऐकावंच लागतं. प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांचा शब्द असतो तो ऐकावाच लागतो. ठीक आहे, मतभेद असू शकतात, परंतु अल्टिमेटली काँग्रेसमध्ये सुद्धा एक हायरकी आहे की त्या हायरकीच्या पुढं कुणालाही जाता येत नाही. एक हा भाग झाला. दुसरीकडे तुम्ही असो किंवा विरोधी पक्षालाच एकंदरीत विधिमंडळात नेतृत्व मात्र मिळत नाही आहे आणि विरोधी पक्ष नेतेपद म्हणजे ते तुमच्याकडे सुद्धा येणार असं असलं, नाव जरी असलं तरी ते दिल्याच जात नाही आहे. काय तुमची भूमिका आहे याच्यावर? मला वाटतं भाजप आणि जे महायुतीतली सत्ता आहे ते विरोधी पक्ष नेतेपद द्यायला एवढं घाबरतात का असा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडला. एका बाजूला तुम्ही 200-225 आमदार महाराष्ट्रामध्ये निवडून आणले, जनतेनं मॅन्डेट दिला, कसा दिला का दिला ह्या वादातला विषय असू शकतो, परंतु तुम्हाला लोकशाहीमध्ये मॅन्डेट मिळालेला आहे. आता 29 महापालिकेमध्ये तुम्हाला 24 महापालिका महायुती म्हणून जवळजवळ तुम्ही सत्तेत 23-24 ठिकाणी येणार. मग एक विरोधी पक्ष नेत्यानं तुमचं काय होणार आहे? लोकशाही अबाधित ठेवायची असेल तर मला वाटते आपण दिल्लीमध्ये बघितलं, आम आदमी पार्टीचे 3 भाजपचे होते, आम आदमी पार्टीनं तिथं दिलं. तर इथं सुद्धा विधानसभा आणि विधान परिषद हे दोन्हीकडं त्यांनी लोकशाही ठेवायची असेल तर दिलं पाहिजे. आणि जी इमेज देवेंद्र फडणवीसजींची अपार्ट फ्रॉम पॉलिटिक्स म्हणून महाराष्ट्रात आणि देशभर त्यांची इमेज आहे, त्या इमेजला खरा म्हणजे हा धक्का आहे की त्यांनी न देणं. म्हणजे मग एवढी भीती का? पण देतील असं वाटतं का? आशा मग त्याच्यासाठी काही कायदेशीर पावलं उचलल्या जाऊ शकतात का? नाही, काय आहे की कायद्यात तरतूद नाही आहे कुठल्याच गोष्टीची, द्यावं नाही द्यावं, आणि तो सर्वस्वी अधिकार सभापती आणि अध्यक्षांचा आहे. आणि मला वाटतं की पूर्वी कधी त्याचा विचार केला गेला नव्हता, कारण की असं पॉलिटिक्स खेळलं गेलं नाही न देण्याचं. तेव्हा मला वाटतं की कोर्टात जाण्यापेक्षा लोकशाहीचा आम्ही ज्यावेळी म्हणतो विधिमंडळ हे सर्वोच्च आहे, ह्या विधिमंडळातनं राज्याचे निर्णय होतात. विधिमंडळ हे कोर्ट विधिमंडळाला काही बोलू शकत नाही. अशा वेळी आम्ही इथला निर्णय होऊ शकत नाही, आम्ही एवढे कुमकवत आहोत की इथं आम्ही निर्णय घेऊ शकत नाही तुमच्या आधारात. हाही मेसेज महाराष्ट्रात चुकीचा आहे असं मला वाटतंय. त्याचा विचार देखील सभापती अध्यक्षांनी करावा. मुंबईतल्या काँग्रेसच्या परफॉर्मन्सकडे तुम्ही कसं पाहता महापालिका निवडणुकीतल्या? नाही, मुंबईमध्ये महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी देखील आमची चर्चा झाली आणि मुंबईतल्या सगळ्यांचाच एक कॉन्शियस डिसिजन होता की आम्ही एकटं गेला पाहिजे. कारण की विधानसभेमध्ये काही गोष्टी घडल्या होत्या, आमचे काही स्ट्रॉंग मतदारसंघ जागा वाटपामध्ये त्या ठिकाणी गेले होते आणि त्यावेळची परिस्थिती अशी होती की जागा वाटप होणं महत्त्वाचं होतं. आणि म्हणून काही स्ट्रॉंगहोल्ड आमचे ते शिवसेनेला किंवा इतर घटक पक्षांना गेले होते. आणि म्हणून साधारणपणे सगळ्यांची एक इच्छा होती की आपण वेगळं लढू आणि पोस्ट पोल अलायन्स आपल्याला करता येईल असं होतं. आणि म्हणून तो प्रयोग मुळात काँग्रेसनं केला. मला त्यातनं निष्पन्न एवढंच वाटते की आता किमान काँग्रेसचं चिन्ह आम्ही मुंबईमध्ये सगळीकडे पोचवू शकलो. किमान काँग्रेस एकट्यानं ताकदीनं उभी राहू शकते. यश अपयश हे प्रत्येक निवडणुकीत येणारच आहे. आम्ही समजा एकत्र आलो असतो तर काही यश येणार होतं का? म्हणजे आज ज्या पद्धतीनं MIMनं काँग्रेसची मतं घेण्याचं काम अनेक जिल्ह्यामध्ये केलं, तो प्रयोग झाला असता कदाचित. तुम्ही इतक्या वर्षापासून राजकारण बघताय आणि समोर जे काही घडतंय म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींचं, म्हणजे आमच्यासाठी समोर जे काय घडतंय तुमच्यासाठी पडद्यामागचं पण तुम्हाला माहिती असेल. नक्की ते 2 पक्ष एक होणार आहे असं तुम्हाला वाटतं का?
नाही, आता जो मेसेज खाली चाललेला आहे की कोल्हापूरमध्ये सुद्धा काल 3 दिवसापूर्वी मेसेज तसा झाला की तुम्ही घड्याळ चिन्ह घेऊन लढावं, आणि म्हणून राजीव किसन आवळे जे माजी आमदार आहेत त्यांचे मुलगा आणि त्यांना 2 सीट आमच्या चर्चेतून हातकणंगले तालुक्यात गेल्या होत्या, त्यांनाही तसा मेसेज आले होते, त्यांनी हातचिन्हावर निवडणूक लढवायचा निर्णय घेतला. त्यामुळे कदाचित ती प्रोसेस चालू झालेली दिसते, परंतु अजून सुद्धा तुतारी चिन्हावर काही उमेदवार उभारलेले आहेत जिल्हा परिषदला सुद्धा. त्यामुळे नेमका आता प्रदेशाध्यक्षांचा निरोप तसा आहे, बाकी आणि कोणाचा निरोप वेगळा आहे का, कारण की मला अजून कन्फ्युजन आहे, आणि अजून सुप्रियाताई मला एकट्या भेटलेले नाहीत, त्यामुळे त्यांना मी खरं विचारणार आहे नेमकं काय आहे. अच्छा, ते तुम्हाला तरी लवकरात लवकर कळो. आणि खरं तर आत्ताच सकाळी आज संजय राऊत यांची पत्रपरिषद झाली नेहमीप्रमाणे, आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की ही दोघं एक येणार आणि आल्यावर ते कशाला सत्तेतच जातील असं तुम्हाला का वाटतं? ते दूरही होतील, महाविकास आघाडीतही येतील असं त्यांचं म्हणणं आहे. अजित पवार, अजितदादा हे महाविकास आघाडीबरोबर येतील असं त्यांच्या बोलण्यावरून दिसलं, पण असं खरंच होऊ शकतं का? हे फारसं काही लॉजिकला पटण्यासारखं वाटत नाही आहे, पण तुम्हाला काय वाटतं आणि काँग्रेसची यावर काय भूमिका आहे? अजितदादांचा अनुभव बघता अर्थ खाता त्यांच्याकडे आहे, त्यामुळे सत्तेचा खरा अर्थ त्यांनाच कळालेला आहे. त्यामुळे ते सत्तेपासून बाजूला येतील असं मला काय वाटत नाही. तसं झालं तर स्वागतच आहे आमचं. ते जर आले महाविकास आघाडी तर निश्चितपणे महाविकास आघाडी मजबूत होईल, त्याचा तो विषय नाही. परंतु मला नाही वाटत की आता 4 वर्षाची सत्ता शिल्लक आहे अजून, ती सत्ता सोडून विरोधी पक्षात बसण्याची मानसिकता दादांची आज असेल असं मला वाटत नाही. परंतु पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं त्यांचा केलेला अपमान आणि त्यांच्यावर केलेली वक्तव्य पाहता स्वाभिमानी अजितदादांनी निर्णय घ्यायला हरकत नाही. वर्षा गायकवाडांवर कारवाईची मागणी केली आहे भाई जगतापांनी, तुम्ही सहमत आहात का? नाही, मला वाटतं वर्षा गायकवाडांनी सगळ्यांना बरोबर घेऊन ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. मी परवा आमचे पराभूत उमेदवारांची बैठक घेतली, त्यावेळी त्यांना सांगितलं यशाचे अनेक मालक असतात. जर 50 सीट निवडून आले असत्यात, सगळ्यांनी माझा वाहवा केला असता, बंटी पाटलांच्यामुळे झालं, परंतु अपयशाला देखील आपणच जबाबदार आहे असं मी स्वतः सांगितले. मी जबाबदारी अपयश, त्यामुळं यश मिळालं नाही म्हणून नेतृत्व अपयशी असं म्हणणं चुकीचं आहे. कारण की शेवटी हे यश कशा पद्धतीनं भाजपनं मिळवलेलं आहे. भाजपला सुद्धा 110 जागा मिळवायच्या होत्या, त्यांना एकनाथ शिंदेना बरोबर घ्यायचंच नव्हतं BMC मध्ये, म्हणून सुप्रीम कोर्टाच्या तारखा पुढे जात आहेत. आता जर 110 जागा आल्या असत्या, बहुमत स्पष्ट मिळालं असतं भाजपला, तर एकनाथ शिंदेच्या विना महापालिकेत सत्ता आणणं हाच उद्देश भाजपचा मुळात पहिल्यापासून होता. आणि म्हणून तुम्ही सगळ्या मुंबई महापालिकेचं सीट वाटप बघितलं, युती होणार नाही अशी चर्चा होती. तर पहाटे 7:30ला रवींद्र चव्हाणांनी नागपूर अधिवेशनात प्रेस कॉन्फरन्स घेतली. म्हणजे एवढ्या सकाळी प्रेस कॉन्फरन्स झालेल्या नागपूरमध्ये तर आम्ही बघितलेलं नाही. 7:30ला घेऊन कुठल्याही परिस्थितीत युती होणार असं जाहीर केलं. याचा अर्थ काय की युती करणं भाग पडलं. त्यामुळे त्यांच्याबरोबर लढाई करताना काँग्रेस, मुंबई काँग्रेसले सगळे नेते, वर्षाताई असतील, असलम असतील, अमीन पटेल असतील, नसीमबाई असतील, भाई जगताप असतील, हंडोरेजी असतील, किंवा अनेक सगळे नेते, सचिन सावंत आहेत आमचे, या सगळ्यांनी चांगली फाईट दिली असं म्हणावं लागेल. ठीक आहे, आता पक्षात वाटतं की हे अपयशाचं कुणाला तर जाऊ दे, परंतु नवीन येणारा माणूस काय करणार आहे ह्यालाही महत्त्व राहतं. त्यामुळं मला वाटत नाही की वर्षाताईंनी प्रयत्न केले नाहीत वगैरे म्हणणं संयुक्तिक नाही. त्यांनी ताकदीनं प्रयत्न केले आणि भाई जगतापांच्या सकट सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं. माझं उलटं म्हणणं आहे की कोणी सहकार्य केलं नाही असं नाही, शेवटी जॉईंट एफर्ट सगळ्यांनी लावले. वर्षाताई सहमत आहेत का? नाही, ताई सहमत आहेत त्याला. कारण की काँग्रेस कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच आहोत. ठीक आहे, आता निवडणूक झाल्यावर थोडं इकडं तिकडं होतं, परंतु ते शेवटी एकत्र करून सगळ्यांना पुढे घेऊन जावंच लागेल आम्हाला. कोल्हापूरला जाऊया परत थोडंसं. तुमचे एकेकाळचे मित्र होते, आता कट्टर वैरी आहेत, धनंजय महाडिक. काय गडबड झाली? नाही, मला वाटतं त्याच्यावर मी बऱ्याचदा उत्तर दिलेलं आहे. 2014 साली ज्यावेळी आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून निवडणुकीला सामोरं गेलो, आदरणीय पवारसाहेब असतील, अगदी अहमद पटेल त्यावेळी होते, त्यांनी सांगितलं की हे विसरून तुम्ही एकत्र आलं पाहिजे, कारण की 14ला मोदी लाट होती आणि अशा लाटेत काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र राहणं गरजेचं. आणि म्हणून
जिल्ह्याचे नेते मुश्रीफ साहेबांनी मध्यस्थी केली आणि त्यांनी हा वाद मिटवला आणि मी 14ला त्यांना मदत केली. लोकसभेला म्हणजे मी क्रेडिट घेणार नाही, परंतु काँग्रेस म्हणून आम्ही जी काय ताकद लावली त्याच्यावर ते खासदार झाले आणि मे मध्ये खासदार झाले आणि ऑक्टोबरला त्यांनी त्यांच्या भावाला माझ्या विरोधात उभा केला. त्यावेळी मी सांगत होतो की आपण मदत केली एकमेकाला, तुम्ही तुमच्या भावाला उभा करू नका. परंतु त्यावेळी त्यांचं उत्तर होतं की काका माझं ऐकत नाहीत. अशी परिस्थिती होती. त्यामुळे त्यातून तो वाद पुढे चालू झाला आणि मग 2015ला मी विधान परिषदला उभारलो. माझा पराभव झाल्यानंतर आणि महाडिक साहेबांचा पराभव त्यावेळी त्या ठिकाणी झाला आणि तो वाद सुरू झाला. हा मिटलेला 2014च्या मे मध्ये आदरणीय पवार साहेबांच्या आदेशावरून तो वाद मिटला होता आणि आम्ही एक दिलानं, म्हणजे सुप्रियाताई सुद्धा त्याला साक्षीला आहेत, एक दिलानं त्या निवडणुकीमध्ये त्यांना मदत केली. परंतु ऑक्टोबरमध्ये महाविकास आघाडी तुटली, काँग्रेस राष्ट्रवादी युती तुटली, म्हणून मग आम्ही हे केलं असं म्हणण्याला. मग राष्ट्रवादीतनं त्यांनी भावाला उभा करायचं होतं. ते राष्ट्रवादीचे खासदार होते. काँग्रेस राष्ट्रवादी अलायन्स तुटला आपला, तर मग त्यावेळी त्यांनी 14ला मग राष्ट्रवादीतनं त्यांच्या भावाला उभा करायचं होतं. तसं घडलं नाही आणि म्हणून तेथून तो वाद सुरू झाला. पण तो आता पूर्ण म्हणजे घराण्याशी वाद असं काही नाही. आता पॉलिटिकल वाद आहे तो, म्हणजे पॉलिटिकल वाद आहे आणि मी फार काय त्यांना म्हणजे महत्त्व देत नाही. माझा एजेंडा कोल्हापूरच्या विकासाचा आहे. त्या वादापेक्षा कोल्हापूरला कसं पुढं घेऊन जायचं हा माझा एजेंडा आहे. आणि तुम्ही महापालिकेत बघितलं असेल की मी एकदाही टीका केली नाही त्यांच्यावर, कारण की मी टीका करून त्यांना तेवढा TRP द्यायची आवश्यकता गोकुळमध्ये पण तुमचा तोच वाद आहे, गोकुळ डेअरी. नाही, गोकुळमध्ये कोऑपरेटिव्हमध्ये त्यांचं पॅनल आणि आमचं पॅनल असा विषय होता. पण मग येणाऱ्या काळात तरी महाडिक आणि तुम्ही एकत्र येण्याचे काही चिन्ह नाही, विषयच नाही. म्हणजे चुकून सुद्धा एकदा 2014ला अनुभव घेतलेला आहे. आता राजकारणात कधीही त्यांची संगत नाही हा निर्णय माझा पक्का आहे. अच्छा. एकंदरीत बऱ्याच नेत्यांबरोबर तुम्ही काम केलं पण गृह खातं सुद्धा तुम्ही बघितलंय. तर आजचं गृह खातं आणि तुम्ही जेव्हा होते कसं तुम्ही त्याला कम्पेअर कराल फंक्शनिंगला? मी काल सुद्धा बदलापूरच्या घटनेवर सांगितलं की गृह खात्याला स्वतंत्रच मंत्री पाहिजे. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं कार्यक्षमता चांगली आहे असं आपण गृहीत धरूया. ॲज अ चीफ मिनिस्टर म्हणून ते चांगलं काम करतायत असं आपण गृहीत धरलं तरी महाराष्ट्र हे एवढं मोठं राज्य आहे की त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृह खातं हे एकत्र राहू शकत नाही. वाटल्यास त्यांनी दररोज ते रिपोर्टिंग घेतातच, परंतु ते स्वतंत्र वेळ देऊ शकत नाहीत, 100% देऊ शकत नाहीत. म्हणजे एखाद्यानं RTI टाकला आणि गृह खात्याच्या किती आढावा बैठका त्यांनी घेतल्या याचा हिशोब केला तर कळेल की नेमकं ते देऊ शकले काय वेळ. मी दोष त्यांना देत नाही, परंतु ते करू शकत नाहीत. स्वतंत्र ते एकटे मंत्री म्हणून गृहमंत्री असते तरी हरकत नव्हती. परंतु आपण जर महाराष्ट्राचा इतिहास बघितला, महाराष्ट्राची इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट व्हायला जिओग्राफी कारणीभूत राहिली, पाणी राहिलं, जमीन राहिली, शेतकऱ्यांनी इथल्या जमिनी दिल्या आणि इथलं वातावरण तसं होतं. वातावरण म्हणजे काय? शांतता, कायदा आणि सुव्यवस्था ही महाराष्ट्रामध्ये गेल्या 50 वर्षामध्ये चांगली राहिली. त्यामुळे जगभरातून इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आली. मग ती कायदा आणि सुव्यवस्था बिघडत गेली तर उद्या हे होणार नाहीत, म्हणजे हे चालणार नाही. कारण की एवढ्या घटना घडत असतात महाराष्ट्रात आणि मग त्या घटनांवर मग जातीय तणाव असतील, सोशल मीडियावरचं आता आपला सायबर सेल आहे, सायबर सेल कंटिन्युअस मॉनिटरिंग करत असतो की सोशल आपलं फॅब्रिक बिघडवण्याचं काम काही घटक करत असतात, त्यांना काउंटर करणं. म्हणजे एक विषय नाही आहे यामध्ये, म्हणजे हजारो विषय आहेत की गृह खात्याशी निगडीत आहेत आणि प्रत्येक गोष्टीत गृह खातं हे अगदी इन्व्हॉल्ड असतं. तेव्हा माझं त्याबद्दल ठाम मत आहे की स्वतंत्रच असणं गरजेचं, भले त्यांनी त्यांचा माणूस नेमावा, काही हरकत नाही. शेवटाकडे इतकी नेते मंडळी आपण बघितली आपल्या करिअरमध्ये, एका शब्दात तुम्ही कसं डिस्क्राईब कराल किंवा त्यांच्या लिडरशिपकडे तुम्ही कसं बघता, काय म्हणाल? राहुल गांधी कन्सिस्टंट. नरेंद्र मोदी इनकन्सिस्टंट. अच्छा. हो, कारण की ते 2014ला काय बोलले ते 19ला विसरले, 19ला काय बोलले 24ला विसरले. अच्छा. देवेंद्र फडणवीस काय आता म्हणजे
त्याला काय मॅन्युप्युलेटिव्ह म्हणावं का दुसरा शब्द कुठला वापरावा मला कळत नाही की मॅनेजमेंट स्किल्स चांगले आहेत म्हणजे सगळ्यांना मॅनेज करायचं बट इज इट पार्ट ऑफ मॅन्युप्युलेटिव्ह माहीत नाही परंतु मॅनेजमेंट म्हणजे त्यांनी वकील आहेत का MBA केलेलं आहे त्यांनी शंका आहे कारण की MBA करणारा ग्रॅज्युएट जसं मॅनेज करतो सगळ्या विषयांना 24 तास तसं त्यांचं आहे. आता मला माहिती नाही हे त्यांना कॉम्प्लिमेंट वाटेल की काय. शरद पवार साहेब म्हणजे हे मी मागच्या वेळी देखील बोललो त्यांच्यावर की त्यांना सगळ्या गोष्टीचं माहिती आहे म्हणजे त्यांचा जो पेशन्स आहे म्हणजे मला परवा एक स्टार्टअपमधला मुलगा भेटला होता तो मला 20 मिनटं बोलत होता आणि तो 20 मिनटं झाल्यानंतर मी त्याला म्हणलं तुला मी वेळ देतो नंतर कधीतरी एकदा म्हणजे मी 20 मिनटं झाल्यानंतर मी थोडं हे झालं होतं म्हणजे तर तो म्हणला हो काका वेळ द्या प्लीज. परवा पवार साहेबांच्यावर 1.5 तास बसलो होतो. अच्छा म्हणजे मग मी पेशन्स म्हणजे सगळं एवढा 1.5 तास त्या मुलाला जर ते आत्ता वेळ देत असतील तर मग आम्ही किती शिकलं पाहिजे त्यांच्याकडनं. उद्धव ठाकरे म्हणजे ते ह्याच्यावेळी मला दिवाळीच्या वेळी तुमच्याच चॅनेलवर मला वाटते विचारलं होतं की ते फटाकडीतला कुठला तर ते इन्स्टंट बॉम्ब म्हणतो आपण काय बोलतील किंवा ठाकरे साहेबांचा जो त्यांच्याकडं प्रेसिडेन्स आहे तो त्यांच्यातून दिसतो. राज ठाकरे तर राज ठाकरेंचं पण मला त्यांनी कन्सिस्टंट राहावं असं मला वाटते. भूमिका बदलू नये सतत. तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात वेळ काढलात आणि कॉफी विथ कौशिक मध्ये आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली याबद्दल धन्यवाद. थँक्यू. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.